सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवरचे नेतृत्वाला आम्ही अधिकार दिले असून इंडिया अलायन्स सोबत असलेल्या पक्षांसोबत आणि वंचित बहुजन आघाडी शेतकरी संघटना यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिली आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 5वी बहुमत भाजपाला मिळाले। नगरपालिकांमध्ये मिळालेले यश हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी धोक्याचा इशारा आहे। भाजपने आतापर्यंत प्रत्येक सोबत घेतलेल्या मित्र पक्षाचा घात करणे हा भाजपचा स्वभाव आहे। 2029च्या निवडणुकीत हे दोघेही पक्ष भाजप सोबत दिसणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक जल्लाद आहेत आणि म्हणूनच भाजपातला एक गट विरोधकांशी हात मिळवणी करण्यासाठी निघालाय, अशी सणसणीत टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर केली आहे। माझा इशारा हा लोकशाहीला फाशी देत असल्याचा आहे। मात्र या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे हा मला आवडला आणि तुम्ही तुमच्या प्रश्नात जल्लाद केवळ लोकशाहीसाठी आहे का अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातही आहे। तर या संदर्भामध्ये जे 5वी बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि नगरपालिकांमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे हा या दोन्ही पक्षांना असणारा धोक्याचा इशारा आहे आणि या धोक्याच्या इशाऱ्यामध्ये पुढच्या वेळेस या दोघांना दूर केला जाईल। 2029ला हे त्यांचे मित्रपक्ष आणि आघाडीचे त्यांच्या घटक पक्ष असणार नाही, हे मी केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला आज जल्लादच्या भूमिकेतून बघणं हे मनोरंजक आहे। आणि हो, प्रत्येक घेतलेल्या मित्र पक्षाचा घात करणं हा भारतीय जनता पक्षाचा असणारा स्वभाव आहे आणि त्या अर्थानं आता देवेंद्र फडणवीस हे जल्लादाच्या स्वरूपात त्यांचे मित्रपक्ष संपवण्याकरता निघालेले आहेत आणि त्याचा अंदाज हा एव्हाना सर्वांनाच आलेला आहे। विरोधकांना आलाय, त्यांच्या मित्र पक्षांना आलाय, म्हणून त्यांच्या महायुतीतला एक पक्ष आता हा विरोधकांशी हातमिळवणी करण्याकरता निघालेला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सदस्यत्व काही तासात रद्द होते। 24 तासात सुनील केदार यांची देखील आमदारकी रद्द केली जाते। मात्र रमीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेले माणिकराव कोकाटे यांची सुरक्षा प्रशासन करताना दिसत आहे। त्यांची सोय होईल अशी वातावरणाची निर्मिती पोलिसांनी केली आहे। तसेच त्यांना बेल मिळावी यासाठी सरकार गप्प बसलं होतं। भारतीय जनता पक्ष हा न खाऊंगा न खाणे दूंगा या धर्तीवर काम करत नाही, तर तो मिल बांट के सब खाओ अशी त्यांची भूमिका आहे। एका मंत्र्याला वाचवण्यासाठी केविलपणा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे। होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस पक्ष जिंकेल असा विश्वास देखील यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलाय। राहुल गांधींना 24 तासाच्या आत त्यांचं सदस्यत्व रद्द केलं, 48 तासाच्या आत घर खाली करण्याची नोटीस दिली। सुनील केदारांना 24 तासाच्या आत त्यांची आमदारकी रद्द केली। मात्र जे रमीचे फार मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर ताबडतोब ताब्यात घ्या म्हटल्यावर तेच प्रशासन हे त्यांचं सुरक्षा करताना दिसलं। त्यामुळे त्यांना पळवून लावण्यामध्ये, लपून ठेवण्यामध्ये पोलिसांनी भूमिका निभावली। त्यांची सोय होईल अशा स्वरूपाचं एकंदरीत सरकारने वातावरण तयार केलं आणि त्यांना बेल मिळवण्याकरता सरकार एक गप्प बसलेलं होतं। तर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर स्वयंस्पष्ट आदेश असल्यावरही त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यापर्यंत मदत केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्ष हा न खाऊंगा न खाणे दूंगा या धर्तीवर काम करत नाही, तर तो मिल बांट के सब खाओ हीच त्याची भूमिका आहे। आणि थेट स्वरूपामध्ये एक खोटे कागद लावून 420 या प्रकरणामध्ये गुन्हे त्याच्यावर सिद्ध होतात आहेत। या सगळ्यामध्ये शासकीय जो दस्तावेज खोटे सादर करतात अशा एका मंत्र्याला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न हा सत्ताधारी करत आहेत, हे सत्य आहे। जागर जनस्थानचे प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।